उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. सिरसाळ पोलिसांची मोठी कारवाई. कासरवाडीत सुरू असलेला तिर्रट जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त, 4 जणांना रंगेहात पकडले. परळी तालुक्यातील मौजे कासरवाडी येथे अवैध जुगार अड्ड्यावर सिरसाळ पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 4 जणांना तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण 1,17,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी दिनांक 26 जून 2026 रोजी करण्यात आली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे कासरवाडी येथील तात्याराव रघुनाथ पाथरकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकीसह एकूण 1,17,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक योगेश समुद्रे यांच्या फिर्यादीवरून तात्याराव रघुनाथ पाथरकर, देवीदास भानुदास कोकडे, राजेभाऊ माणिक राठोड, जयसिंग प्रभू राठोड असे फिर्यादीत नाव असलेल्या 4 जणांवर सिरसाळ पोलीस ठाण्यात कलम 12A महाराष्ट्र जुगार कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सिरसाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी BB राठोडे व त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार घोळवे करत आहेत. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.